नमस्कार मित्रांनो, सकाळच्या वेळेला 6 मी घालतो शूज. मग नंतर मी उतरलो खाली आणि चाललो ग्राउंडला. तर बघा सकाळ सकाळ किती अंधार आहे आमच्या इथं. जाता जाता मी दर्शन घेतलं एकेरा माऊलीचं. मग रोजच्या वेळी लगेच मला दिले एका दादाने लिफ्ट. मला कुठं जायचंय म्हणलं चला ग्राउंडला चाललो. ते म्हणला चल सोडतो तुला पण मी. ते मला म्हणला मला मालाडला जायचंय. म्हणलं तुम्ही जावा मालाडला, मला सोडा पुढच्या सिग्नल पर्यंत. मग आलो ग्राउंडला तर मला दिसली कावळ्यांची गँग. कावळ्यांची गँग करत होती नाश्ता. तर ते नाश्ता करत होते, म्हणलं कशाला खवळायचे त्यांना, चला म्हटलं आपलं ग्राउंड कडे. त्या ग्राउंड कडे हे बघा सकाळ सकाळ कोणीच नाही आला अजूनपर्यंत. तरी आले होते बरं का एक दोघं इकडे तिकडे बसले होते. मग झाला फॉलोइंगचा टायमिंग, पोरं थांबली फॉलोइंग मध्ये. तितक्यात सायाला त्याला म्हटलं थोडंसं पाणी दे मला. मग सचिन सरांनी सांगितलं ग्राउंडच्या 8 चक्कर मारायला. ग्राउंडच्या कडेला रस्त्याचं काम चालू असल्यामुळे पोरांना काय येणार राऊंड मार. सचिन सर पोरांना म्हणले तुम्ही चक्कर येऊन कडे चाल, चला स्टेशनला. आम्ही सगळे लोक चाललो लगेच रनिंग. आलो, सचिन सरांनी सांगितलं की पायऱ्या मारा मग आता चला. तर मग पायऱ्या मारल्यावर सगळे पोरं मग चालतच निघाले ग्राउंड. इतक्यात सचिन सर पाठीमागून आले म्हणजे चालता बरं चला पळा म्हणलं. हे लागलं उलटच पळायला. हे बघा तुझं सुख करिता तुझं दुःख हरता. मग सचिन सर आलं तर पाठीमागं कोण राहिले काय बघायला. मग येऊन गेले लगेच. मग आम्ही बसलो ग्राउंडवर. तर बसलो होतो थोडस पाणी पिऊन. तर साईला म्हणलं ना इकडे बघ हात कर. तर साईने कुहूच केलं. सकाळपासून एक माणूस ग्राउंडवर झोपला होता. तर त्याला म्हणलं उठ की बाबा आता तरी. तर त्याने मला दिला आपल्याला जर नडत असला तर तुला बिग बॉस मध्ये येऊन मारेन. #नाथखोळा. तर रोजच्या सारखं घरी चाललो तुम्ही. तर एका दादाने गाडी थांबवली आणि त्याने मला होऊन लिफ्ट दिली. मला चल कुठे जायचं. तर म्हणलं पुढे पर्यंत सोडा. तर त्याला थँक्यू म्हणून तर लय फास्ट गेलं ते निघून. घरी जाता जाता म्हणलं गार प्यावं काहीतरी. फ्रुटी घेतली. तर काकाच्या दुकानात गुड्डे बिस्किट घेतला आणि मी चाललो घरी जाता जाता मी फ्रुटी पिलो. मग घरी रांगोळी करून चहा पिलो. मग मी आलो डेपोवर. माझी बस सुटली तर आता काय डेपोवर जाऊ लागला. मग बसच्या जवळ गेलो तर ड्रायव्हर मला काय म्हणला इंजिन मध्ये नाव देतो काय झालं बघ. तर मी म्हणलं मला काय कळालं मला त्याचं काय तुझं सांग. मग जाऊन बसलो मी बस मध्ये. तर बस मधला व्ह्यू बघत होतो. तितक्यात मला आठवलं की कालचाच कंडक्टर आहे काय की बाबा आज बस मध्ये. म्हणलं आज तरी तिकीट घ्यायचं का नाही म्हणलं घ्यायचं की एक तिकीट द्यायचं म्हणलं. तर दुसऱ्यांचं तिकीट घेत होता ते. तर म्हणलं जरा पैसे म्हणलं एक तिकीट द्या मला म्हणलं. कंडक्टर म्हणलं की नीट ठेवू तुला पुढल्या वर्षी लागल कधीतरी. मग त्याला म्हणलं ठेवतो मी पोचलो माझ्या स्टॉपेज. हे बघा हे आमच्या अकॅडमीचा बोर्ड आहे. मी पोचलो अकॅडमी. मग सचिन सरांनी मॅथचा लेक्चर घेतला. परत प्रेझेंटी घेतली सगळ्यांची. आणि सर म्हटलं कशा घालता जावं घरी. मी काय बसमध्ये चढलेला व्हिडिओज पडला नाही. मी आलो घरी परत. चला तर मित्रांनो भेटू आता नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये.